श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 30 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज तुमच्या जीवनात कोणत्या नवीन गोष्टी घडतील? आर्थिक बाबतीत लाभ मिळतील का? करिअर, व्यवसाय, नोकरी व आर्थिक स्थिती यामध्ये कोणते परिवर्तन होईल? तुमच्या प्रयत्नांची परीक्षा होईल का? आजचे कोणते निर्णय तुमचा दिवस बदलतील? कोणती सुखद घटना घडेल? प्रयत्नांना योग्य फळ मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. अचानक धनलाभ संभवतो. अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. मन शांत राहील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. अतिघाई करून चालणार नाही. वृषभ, क्रोधाला आवर घालावी. समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन काम करा. मिळालेल्या संधीचे सोने करावे. मोठ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य व साथ लाभेल. बोलताना भान हरवू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मन प्रसन्न राहील. रखडलेल्या कामांना गती येईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका. मिथुन, मनाची चलबिचलता कमी होईल. घरातील कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्यावी लागतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अनिश्चिततेचे मळब दूर होईल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतील. लहान सहान गोष्टी मनावर घेऊ नका. तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. कर्क, महत्वाकांक्षा वाढीस लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. कौटुंबिक गोष्टी शांततेने हाताळायला हव्यात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काही अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊ शकतात. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. समोरच्या व्यक्तीला शब्द देताना विचार करा. जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. झोपेची तक्रार जाणवेल. पराक्रमाला चांगला वाव आहे. सिंह, जुने मित्र भेटतील. संमिश्र घटना जाणवू शकतात. वरिष्ठांशी तेढ वाढवून देऊ नका. भावंडांशी मतभेद टाळावेत. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेट होईल. नवीन कामे जोमाने कराल. धार्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक मार्ग स्वीकारावा लागेल. सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कन्या, द्विधा मनस्थितीत कोणतेही निर्णय घेऊ नका. मनात योजलेले काम पूर्ण कराल. दिवस धावपळीत जाईल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होऊ शकतो. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. समस्यांचे निराकरण होऊ शकते. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल. आपले विचार खुलेपणाने मांडाल. अतिरिक्त पैशांची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. तूळ, कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. हातातील कामांना गती येईल. स्वतःचे खरे करायला जाल. नसते साहस करताना सारासार विचार करावा. भागीदारीत चांगला लाभ होईल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. राहणीमान सुधारण्यास वाव आहे. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका. अनुकूलतेसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. वृश्चिक, तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल.
नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. हातातील कामात यश प्राप्त होईल. नियम व अटींचे पालन करावे. प्रवासात सतर्कता ठेवावी. इतरांचा विचार आधी करावा लागेल. गायन कलेला चांगले वाव मिळेल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. धनो, जवळच्या ठिकाणी भेट द्याल. कामात नवीन अधिकार हाती येतील. छंद जोपासायला वेळ काढाल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जोडीदाराविषयी चटकन नाराजी दर्शवू नका. मित्रांसोबत गप्पांचे फळ जमवाल. पैशांची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता. जवळचे मित्र भेटतील. आर्थिक चढउतार जाणवू शकतात. मकर, कामाचा ताण जाणवेल. अघळ-पघळ बोलणे टाळावे. नवीन जबाबदारी अंगावर येऊ शकते. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. संयम टिकवून ठेवावा लागेल. उगाच शब्दांचा वापर करू नका. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. दिवस मध्यम फलदायी असेल. कुंभ, नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. धाकट्या भावंडांना मदत कराल. मनातील विचारांना आळा घालावा. भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे. कामे सुलभतेने पार पाडावी लागतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हरसंभव प्रयत्न करा. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मीन, सामाजिक गोष्टींचे भान राखावे. प्रवासात हलगर्जीपणा करू नका. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य ठेवावे लागेल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. चांगली मनःशांती लाभेल. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.